आता काय, आता माझी जबाबदारी जास्त आहे. जेवल्यानंतर जास्त इंटरेस्टिंग पोर्शन जेवल्यानंतर ठेवायचं, म्हणजे झोपणाऱ्यांची संख्या कमी होते, बाकी काही नाही. सर, आता हा आपण पॉईंट पाहिला. आपल्याला स्लाईड नंबर 20 पर्यंत आपण पाहिलं. डॅमेज इव्हॅल्युएशन आणि डॅमेज असेसमेंट हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा रिपेअर आणि मेंटेनन्समधला. कारण जर का डॅमेज असेसमेंट बरोबर झालं नाही तर ओव्हर मेंटेनन्ससुद्धा होऊ शकतो, त्याने पैसे फुकट जातात आणि मेंटेनन्सवरचा विश्वास डळमळतो की अरे एवढा मेंटेनन्सला पैसे कसे लागतात, म्हणजे हे स्ट्रक्चर मुळात खराब आहे का, असं होऊ शकतं यु नो. आणि जर का अंडर मेंटेन झाला तर मग ते स्ट्रक्चर लवकर रिपेअरिंगला येऊ शकतं. त्यामुळे डॅमेज असेसमेंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आता आपण लंचला बसलो होतो तिथे, उद्या किंवा आज संध्याकाळी जाताना किंवा चहा पिताना सगळे बीम बघा. हां, असे. आणि त्या बीमला काही दिसतंय का मला सांगा, आपण ते बोलूयात, चहानंतर बोलूयात, ठीक आहे. सो आता चहा पिताना, जेवताना चांबाराचं लक्ष वाहण्याकडेच असलं पाहिजे पुढचे 3 दिवस. आणि आफ्टर दॅट, बरं, व्हॉट इज पार्शल फेल्युअर. आता पार्शल फेल्युअर हा शब्द वापरला म्हणजे टोटल फेल्युअर असं काही असेल का? नाही, पडत नाही का स्ट्रक्चर. स्ट्रक्चर पडणं इज टोटल फेल्युअर ना. सो वी आर नॉट टॉकिंग, दिस इज नॉट द फोरम टू टॉक ऑफ टोटल फेल्युअर. देर इज अ फोरम, म्हणजे फेल्युअर इन्व्हेस्टिगेशन याच्यावरती जर लेक्चर द्यायचं असेल तर वी स्टार्ट फ्रॉम टोटल फेल्युअर ओनली. त्यामुळे टोटल फेल्युअर असाही एक ॲनालिसिसचा भाग आहे. पार्शल फेल्युअर म्हणजे काय, कुठच्याही छोटंसं फेल्युअर होणं हे पार्शल फेल्युअर. क्लिअर. आता स्ट्रक्चरलमध्ये मटेरियल फेल्युअर आणि डिझाईन फेल्युअर हे दोन वेगवेगळं का केलं असेल. मी आता आधी हे करतो, म्हणजे स्ट्रक्चरल फेल्युअर, आर्किटेक्चरल फेल्युअर आणि सर्व्हिसेस फेल्युअर. आपण त्याच्यामध्ये डिझाईन अँड डिटेलिंग, डिझाईन अँड मेंटेनन्स हे पाहतोय, आणि ह्याच्यामध्ये मटेरियल अँड डिझाईन स्ट्रक्चरलमध्ये. लेट अस गो बॅक टू मटेरियलमध्ये, स्ट्रक्चरलमध्ये. सो मटेरियल फेल्युअर, विल इट बी डिफरंट दॅन डिझाईन फेल्युअर? आता तुम्ही मला एक्सप्लेन करा. चलो, आय विल वेट. कसं, मला उदाहरण देऊन सांगा. की तिथे 2 लिहिलेत त्याच्यामुळे येस असणं स्वाभाविक आहे, है ना. आणि काय, very close to what I am going to explain to you. See, कसं आहे, let us try and understand. A member, structural member, म्हणजे beam, column, slab comprises of one or more materials. When the individual material is failing but not the member, it is a material failure. आता मगाशी आपण वेअरचे ते घासलं गेलेलं कॉन्क्रीट बघितलं. इज इट अ मेंबर फेल्युअर? जेट्टीचा तो टॉप डेक आहे, इज इट अ फेल्युअर ऑफ द डेक? नो, बट इज इट नॉट द फेल्युअर ऑफ द मटेरियल? आता करोजन क्रॅक, इज इट अ मटेरियल फेल्युअर ऑर अ मेंबर फेल्युअर? मटेरियल फेल्युअर. फायर डॅमेज टू कॉन्क्रीट. आता फायर डॅमेजसुद्धा आपण इलॅबोरेटली बघणार आहोत की फायर डॅमेज कसं होतं, किती टेम्परेचरला काय होतं, कसं कसं कॉन्क्रीटला क्रॅकिंग होत जातं, हे सगळं आपण इलॅबोरेटमध्ये पाहणार आहोत पुढच्या, आय थिंक पुढच्या उद्या दुपारच्या सेशनमध्ये असेल बहुतेक फायर डॅमेज. सो कमिंग टू द पॉईंट, फायर डॅमेजमध्ये होणारं क्रॅकिंग
तुम्ही फायर डॅमेजेस बघितलेले आहे, त्यामुळे आपण फायर डॅमेज नको बघूया. लेट अस टॉक ऑफ सेपरेशन क्रॅक्स. इज इट अ मटेरियल फेल्युअर ऑर अ मेंबर फेल्युअर? It is neither a material failure nor a member failure. कारण it is both answers are right, I would say. कि since it is due to shrinkage, which is a material property, but the material has not cracked nor the member has cracked. They are separated from each other. That's it. So cracking is not in brickwork. It's a separation. We are just talking of pure separation cracks. Brickwork मध्ये cracking असणं चिकार प्रकारचं क्रॅकिंग आहे. इनफॅक्ट ही आपली डायनिंग रूम जी आहे, इट्स अ गुड लॅबोरेटरी. आपण 15-20 मिनटं दुपारी चहाच्या वेळेला तिकडे आय विल एक्सप्लेन टू यू. म्हणजे चहानंतर 15 मिनटं आपण तिकडेच लॉट ऑफ क्रॅकिंग आय विल बी एबल टू शो यू. हे कशामुळे कसं हे होतं, आणि मग आपण इथे आल्यानंतर ते एक्सप्लेन करूयात. विल ब्रिकवर्क क्रॅकिंग अँड ब्रिकवर्कचं आपल्याकडे अगेन इलॅबोरेट हे आहे, चॅप्टर आहे. सो हा कॉन्सेप्ट कळला, मटेरियल क्रॅकिंग आणि डिझाईन क्रॅकिंग. आणि डिझाईन क्रॅकिंग म्हणजे काय, जे आपण बोललो शिअर क्रॅक, फ्लेक्चरल क्रॅक, टॉर्शन क्रॅक. टॉर्शन म्हणजे काय? टॉर्शन इज अगेन गेटिंग डिवायडेड इन टू बेंडिंग अँड शिअर. बरोबर आहे. त्यामुळे प्रिडॉमिनंटली इट इज बेंडिंग क्रॅक, शिअर क्रॅक, आणि तिसरं क्रशिंग. बीम आपण क्यूब फोडतो ना, क्यूब कसा फुटतो? प्युअर कॉम्प्रेशनने. प्युअर कॉम्प्रेशनने कॉलम फुटतो का? लेट अस नॉट टॉक ऑफ बकलिंग. प्रश्न इज प्युअर कॉम्प्रेशनने कॉलम फुटतो का? कुठे फुटतो? शॉर्ट कॉलम फेल होतो. असा कॉलम कोणी बघितलाय का प्युअर कॉम्प्रेशनमध्ये फेल झालेला? कुठल्या केसमध्ये प्युअर कॉम्प्रेशनमध्ये कॉलम फेल होऊ शकतो? काय वाटतं आपल्याला? प्युअर कॉम्प्रेशनमध्ये कॉलम कुठच्या केसमध्ये फेल होऊ शकतो? मॅझेनिन फ्लोअर. लोड केस काय? कुठल्या टाईपच्या लोडिंगमध्ये? एक्सेसिव्ह लोडिंगमुळे. बरोबर आहे. बट एक्सेसिव्ह व्हर्टिकल लोडिंग पाहिजे. बरोबर आहे. एक्सेसिव्ह व्हर्टिकल लोडिंग कधी येऊ शकेल? एक केस अशी आहे की ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह व्हर्टिकल लोडिंग होतं. मी सांगितलं की तुम्हाला, अरे हां बरोबर. असं काय विचार करा. अर्थक्वेकमध्ये काय होतं? अर्थक्वेक इज अ व्हर्टिकल लोड ओनली, सॉरी हॉरिझॉन्टल लोड ओनली. मी पण जेवलोय ना. अर्थक्वेक इज अ हॉरिझॉन्टल लोड ओनली का अर्थक्वेकमध्ये व्हर्टिकल लोड पण असतं? दोन्ही असतं? नसतं. अभी इधर इंडिया पाकिस्तान हो गया, अभी तुम मारो एक दुसरे को. आता बघा, आपण अर्थक्वेकचा एक डायग्राम बघूया, मग आपल्याला कळेल की त्याच्यात काय व्हर्टिकल लोडिंग, काय हॉरिझॉन्टल लोडिंग. हा सरफेस ऑफ अर्थ आहे, याच्यावरती या बिल्डिंगी आहेत. आणि अर्थक्वेक जो आहे हा इथे झाला, इथे. म्हणजे गुजरातचा अर्थक्वेक वॉज हाऊ मेनी किलोमीटर्स बिलो द सरफेस ऑफ अर्थ? 38 kilometers. It originated 38 kilometers below the surface of earth. आता इथनं तो जेव्हा वरती जाईल तेव्हा तो असा बाहेर जाईल ना, कारण हे एपिसेंटर आहे. एपिसेंटरवरून सगळ्या दिशेला जाईल तो. जेव्हा आता हा इकडनं या भिंतीला, या बिल्डिंगला हिट करेल, तेव्हा ह्या फोर्सचा एक व्हर्टिकल कॉम्पोनंट पण असेल आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट पण असेल. करेक्ट. इथे पण एक फोर्स हिट होईल, ह्याला पण एक व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल आणि ह्याला पण एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल. इथे पण एक फोर्स हिट होईल आणि ह्याला पण एक व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल. एपिसेंटरच्या जितकं वरती आणि जितकं जवळ तितका व्हर्टिकल कॉम्पोनंट जास्त. सिंपल लॉजिक.
जितकं दूर तितकं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जास्त आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट कमी. बट व्हर्टिकल कॉम्पोनंट असतो आणि असतोच. त्याच्यामुळे अंजारला किंवा भुजमध्ये जिथे त्याच्या बरोबर खाली एपिसेंटर होता, ह्याच्या बरोबर वरती असलेल्या बिल्डिंगला काय होईल, ही बिल्डिंग लिटरली अशी वरती उचलली जाते आणि ती दुप्पट स्पीडने खाली येते. कारण एक तर ग्रॅव्हिटी असते आणि खाली येणारा फोर्स, मी फेकलेली वस्तू खाली येते ना. सो ह्या बिल्डिंगी म्हणून जमिनीत धसल्या जातात. तुम्ही फोटो बघितले असेल, एक एक मजला बिल्डिंगचा अख्खा हात खुपसला गेला जमिनीमध्ये, लाईक विथ अ पंचिंग शिअर. युअर फाउंडेशन्स आर गोईंग इन बाय पंचिंग शिअर. ह्या केसेसमधल्या हे जे कॉलम आहे ज्याच्यामध्ये लोड मोमेंटरीली वाढतं, मोमेंटरी म्हणजे जितके सेकंद तुमचा अर्थक्वेक आहे त्यातला जो पहिला इम्पॅक्ट असतो ना, त्या इम्पॅक्टमध्ये ते वाढतं. नंतर त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते ना. आता भूकंप दीड मिनिट असेल, बराच वेळ होता याचा, म्हणजे आता एक्झॅक्ट मला किती सेकंद होता आठवत नाही, पण 1.5 मिनिट असेल समजा गुजरातचा भूकंप. तर त्याच्यामध्ये पहिला जो इम्पॅक्ट असेल त्याच्यामध्ये हे कॉलम्स जे आहेत, हे कॉलम्स असे आहेत, त्याच्यामध्ये ह्या सळ्या आहेत. हा कॉलमला खालून इम्पॅक्ट आल्यामुळे एक्सेसिव्ह कॉम्प्रेशन येईल आणि मग रिलीज पण होईल ते. पण मोमेंटरीली एक्सेसिव्ह कॉम्प्रेशन विच इज मच बियॉन्ड द लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम. तर काय होईल, हा क्रश. आणि हा क्रश कसा होतो, बीम कसा क्रश, आपला क्यूब कसा क्रश होतो. बीम आपण असा लोड देतो, बरोबर आहे, आणि तो क्रश कसा होतो, इकडे असा स्प्लिट होतो, बरोबर आहे. आपण सगळ्यांनी मुलांना शिकवलं असेल की डमरूच्या आकाराचा होतो. तो डमरूच्या आकाराचा होतो कसा, क्रश होत असेल तर तो डमरूच्या आकाराचा होतो कसा. सी, लेट अस अंडरस्टँड लॅटरल स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन जी आहे त्याचा डेल्टा एल जो आहे कमी होणार. जर बीम आधी 150 mm असेल तर बिकॉज ऑफ कॉम्प्रेशन इट विल बी शॉर्टर दॅन 150 mm. तर तो जो टोटल व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कुठेतरी इट विल गेट डिस्ट्रीब्युटेड ॲज लॅटरल स्ट्रेन. आणि लॅटरल स्ट्रेनमध्ये हा बीम हा क्यूब असा बाहेर जाणार. आणि जेव्हा तो असा बाहेर जातो त्याला कॉरस्पॉन्डिंग टेन्साईल स्ट्रेस अशी येते. म्हणून हे बीमचे सगळे कोपरे बाहेर येतात आणि बीमचा मधला पोर्शन जो असतो, बीम नाही मी बीम म्हणतोय, क्यूबचा मधला पोर्शन जो आहे तो इंटॅक्ट राहतो आणि चारी कोपरे बाहेर येतात, म्हणून डमरू फॉर्म होतो. कॉलममध्ये आता आणि क्यूबमध्ये फरक काय आहे, कॉलममध्ये रेन्फोर्समेंट आहे. स्टिरपचं काय काम असतं, रेन्फोर्समेंट कॉलमच्या स्टिरपचं, एकच, तुम्ही सांगा. टू होल्ड द मेन बार्स. दुसरं काही, टू रेजिस्ट द बकलिंग ऑफ मेन बार्स. दॅट इज अ करेक्ट टेक्निकल आन्सर. टू होल्ड द मेन बार्स, राईट, द आन्सर इज करेक्ट. बट कारण नाही तर ते स्लेंडर होतील ना बार्स. टू ब्रेक द स्लेंडरनेस ऑफ मेन बार्स द स्टिरप्स आर देअर. या एक्सेसिव्ह लोडिंगमुळे हा जरी शॉर्ट कॉलम झाला, कारण इच बार इज अ कॉलम ना विदिन अ कॉलम, तो हा जरी शॉर्ट कॉलम झाला तरी हा असा होतो स्टीलचा बार. किंवा 2 बार मिळून सुद्धा असे होतात, म्हणजे हा लिटरली उघडला जातो किंवा फाटतो आणि हा कॉलमचं शॉर्टनिंग होतं आणि हा पोर्शन जो आहे मधला हा पूर्णपणे क्रश होतो. एकाच कॉलममध्ये दोन्ही होत नाही, एक तर हे होतं किंवा हे होतं, म्हणजे विदिन 2 स्टिरप्स तो संपूर्ण शॉर्टन होतो. तुम्ही जर नेटवरती गेलात तसे तुम्हाला चिकार फोटो दिसतील. सो दिस इज क्रशिंग, आणि क्रशिंगही होतं स्ट्रक्चरचं. सो बेंडिंग होतं. बेंडिंग क्रॅक कसं आहे, सिम्पल, म्हणजे हा जर एक बीम असेल, हा बीम जर असा बेंड होतो इकडे, मी एक्सेसिव्ह बेंडिंग दाखवतोय, तर इथे काय होईल,
टेन्शन, इथे कॉम्प्रेशन, इथे बरोबर ना. म्हणजे इथे कसं क्रॅकिंग व्हायला पाहिजे थेरॉटिकली, बॉटमला क्रॅकिंग व्हायला पाहिजे, म्हणजे वाईड ॲट बॉटम आणि नॅरो ॲट टॉप. बरोबर आहे. इथलं जे क्रॅकिंग आहे ते क्रॅकिंग थिअरॉटिकली असं पाहिजे. हे मी एक्सेसिव्ह दाखवतो सगळं, डिफ्लेक्शन हे एक्सेसिव्ह, क्रॅकिंग हे एक्सेसिव्ह. इथलं क्रॅकिंग कसं पाहिजे, ह्याच्या बरोबर उलटं पाहिजे. बरोबर ना. म्हणजे इथलं क्रॅकिंग जे असेल शेअर क्रॅकिंग कुठे येईल, शेअर इज मोर टुवर्ड्स द सपोर्ट. बरोबर ना. नियर सपोर्ट द शेअर इज मोर. त्यामुळे शेअर क्रॅकिंग इथे यायला पाहिजे. बरोबर. शेअर क्रॅकिंगची विड्थ ही युनिफॉर्म असेल का नॉन युनिफॉर्म असेल, युनिफॉर्म की नॉन युनिफॉर्म. म्हणजे विल इट बी वाईड ॲट बॉटम नॅरो ॲट टॉप, किंवा एक क्रॅक वाईड ॲट बॉटम, दुसरी क्रॅक नॅरो ॲट बॉटम. सेंटरला जास्त आणि दोन्ही साईडला डिक्रीज, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. म्हणजे अशी शंकरपाळीच्या शेपची. काय वाटतं कुठलं उत्तर बरोबर आहे. ह्याचं आपण चर्चा ना चहा नंतर करूया. चहाला त्या रूममध्ये जाऊन ना तिकडे सगळे बीम बघा आणि त्याच्यामधले शेअर क्रॅक आयडेंटिफाय करा. तिथल्या बीमला समोरच्या ज्या आपण जिकडे जेवलो ना तिथे शेअर क्रॅक्स आहेत का मला सांगा. नंतर ह्याच्या व्यतिरिक्त बीमला आणखी काय प्रकारचं क्रॅकिंग होऊ शकतं. बीमला असं पण क्रॅकिंग होऊ शकतं. हा जर बीम असेल ॲट रेग्युलर इंटरवल, हे आपण सगळं स्ट्रक्चरल क्रॅकिंग बघतोय. हां, मटेरियल क्रॅकिंग आपण बघत नाही आहोत. म्हणजे करोजनमुळे होणारं क्रॅकिंग किंवा अल्कली ॲग्रिगेट रिॲक्टिव्हिटीमुळे होणारं क्रॅकिंग हे आपण बघतच नाही होत आत्ता. आपण फक्त स्ट्रक्चरल क्रॅकिंग बघतोय. हे कसं आहे, असं क्रॅकिंग कशामुळे होत असेल. नाही, फायरमुळे नाही. होऊ शकेल फायरमुळे, असंही होऊ शकेल, पण फायरमुळे नाही. हे जे क्रॅकिंग आहे ना हे प्रिडॉमिनंटली टेरेस बीमला होतं. वरतून खूप गरम झाल्यामुळे बीम हा लॅटरली एक्सपांड होतो आणि लॅटरली क्रॅक होतो. म्हणजे हे सगळ्याच ठिकाणी बघायला मिळतं असं नाही क्रॅकिंग, पण चिकारच्या बीममध्ये तुम्हाला असं रेग्युलर क्रॅकिंग असं व्हर्टिकल दिसेल. पर्टिक्युलरली जिकडे खूप जास्त गरम असतं ना, इंटिरियर महाराष्ट्रामध्ये. पुण्यात खूप जास्त गरम नसतं, कारण पुण्यात असं थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे 38-40 डिग्री इज नथिंग. पण नागपूरला जिथे 48 डिग्री पोचतं टेम्परेचर, तिथे किंवा तत्सम एरिया जो असेल जिकडे भयंकर गरम असतं तिथे असं क्रॅकिंग अगदी रेग्युलरली पाहायला मिळतं. These are the various types of structural cracking that we see. We will also see corrosion cracking, fire cracking, आणि त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत आणि सगळंच आपण पाहूया. सो मटेरियल क्रॅक आणि डिझाईन क्रॅक एकदम क्लिअर झाला कॉन्सेप्ट. हां, आर्किटेक्चरली डिझाईन आणि फेल्युअर म्हणजे डिटेलिंग ह्या दोन टाईपचं फेल्युअर. डिझाईन, आर्किटेक्चरल डिझाईन फेल्युअर काय असू शकतं. एखाद्या रूमला पुअर लाईट व्हेंटिलेशन, हे आर्किटेक्चरल असू शकतं ना. जिना आपण चढतो ना तेव्हा प्रत्येक पायरी एकाच उंचीची नसणं, हे कन्स्ट्रक्शन फेल्युअर पण असू शकतं, पण ते आर्किटेक्चरल फेल्युअर पण असू शकतं. स्टेअरकेसमध्ये एका फ्लाईटचा रायझर आणि दुसऱ्या फ्लाईटचा रायझर हा सेम नसणं, हे चिकार बिल्डिंगमध्ये असतं. दॅट कॅन बी आर्किटेक्चरल फेल्युअर. आपल्याला जर माहिती असेल तर स्टेअरकेस चढताना आपल्या डोक्यात एक रिदम येतो की मला जर पहिली पायरी जर 159 mm असेल रायझर, तर डोक्यात एक रिदम येतो की मला 159, आणि तुमच्या पायाला त्या ऑटोमॅटिक इन्स्ट्रक्शन्स होतात. पाय बरोबर 159 mmच उचलला जातो किंवा त्याहून 2 mm जास्त.
त्यामुळे जर पुढची पायरी जर 179 mm असेल ना 179, तर तिथे आपल्याला ठोकर लागते. अँड दॅट इज आर्किटेक्चरल फेल्युअर. किंवा एक फ्लाईट चढल्यानंतर दुसऱ्या फ्लाईटचा जर रायझर वेगळा असेल, तुम्ही हमखास तिथे तुम्हाला ठेच लागते की अरे असं काय झालं. मग कळतं की अरे ह्याचा रायझर आणि हा रायझर, दीज आर आर्किटेक्चरल फेल्युअर्स. एक्सटर्नल प्लास्टर खराब होणं हे आर्किटेक्चरल फेल्युअर आहे का स्ट्रक्चरल फेल्युअर आहे? आर्किटेक्चरल फेल्युअर आहे ना. मग आपण कशाला शिकतोय? इथे कोणच आर्किटेक्ट नाही आहे. बिल्डिंग बांधताना तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये नाही आहात, पण तुम्हाला सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन सांगतो. फाउंडेशन ते RCCचा वॉटर टँक होईपर्यंत स्ट्रक्चरल इंजिनियर त्याच्यात इन्व्हॉल्ड असतो. तो रेन्फोर्समेंट चेकिंग करतो, कॉन्क्रीटच्या वेळेला त्याचा माणूस पाठवतो किंवा पाठवत नाही डिपेंडिंग ऑन, उभा राहतो, सर्टिफाय करतो, आणि ॲज सून ॲज RCCची टँक झाली की तो साईटवर येणं बंद करतो. त्याच्यानंतरचं सगळं काम, बांधकाम, प्लास्टर, टायलिंग, ह्या सगळ्या कामाची लॉजिकल आणि लीगल जबाबदारी आर्किटेक्टवरती असते. कारण त्याची फी आर्किटेक्टला मिळते, स्ट्रक्चरल इंजिनियरला मिळत नाही. फी घेणार म्हटलं त्याची जबाबदारी पण त्यानेच घ्यायला पाहिजे ना. सो होते काय गंमत की आर्किटेक्ट लोक त्याच्याकरता एकतर PMC कोणतरी अपॉइंट करतात किंवा आपल्या ऑफिसमधले 2 ज्युनियर मोस्ट इंजिनियर अपॉइंट करतात. आणि ते 2 ज्युनियर मोस्ट इंजिनियर्स जे आहेत ते साईटवरती सुपरवाईज करतात. काल परवा कॉलेजमधून निघालेले, ज्यांना काही माहिती नसतं, प्लास्टर कशाशी खातात माहिती नसतं, ब्रिकवर्क कसं करायचं माहिती नसतं, आणि दुसरं म्हणजे काय होतं की ते टेरेस वॉटरप्रूफिंगचं ड्रॉइंगच देत नाहीत आर्किटेक्ट, किंवा एक्सटर्नल विंडो आणि ह्याच्या जंक्शनचं ड्रॉइंगच देत नाहीत. टेरेस वॉटरप्रूफिंगचं ड्रॉइंग असू शकतं का हो? आता मी म्हणतोय म्हटल्यावर असायलाच पाहिजे ना. कारण मी प्रूव्ह करणारच आहे, आता तुम्हाला सांगणारच आहे की ड्रॉइंग का असायला पाहिजे. तर ते बरोबर आहे, पण का? आमच्याच कंपनीचं असेल, कारण आमच्याच कंपनीने ड्रॉइंग्स द्यायला सुरुवात केली. आता आपण लेट अस सी वाय. आपण याचा विचार करूया की का ड्रॉइंग लागत असेल ना टेरेस वॉटरप्रूफिंगला. इथे टेरेसचं वॉटरप्रूफिंग ही गरजच नसते हे कोणाकोणाला वाटतं. टेरेसला वॉटरप्रूफिंगची गरज नसते, दोघा जणांना वाटतं. म्हणजे बाकीच्यांना वाटतं की टेरेसला वॉटरप्रूफिंग असायला पाहिजे. बरोबर हो ना. ऑब्वियसली पुण्यासारख्या ठिकाणी काय गरज आहे? काय टेरेसला वॉटरप्रूफिंगची काय गरज आहे? पाऊस तर काय 25 इंच पण पडत नाही पुण्यात. किती पडतो? 25 इंच पडत असेल ना पाऊस? जास्त पडतो, 40 इंच पडतो पुण्यात. मला सांगा ना, एकमेकांना काय सांगताय? मला सांगा किती इंच पाऊस पडतो पुण्यात? बरं, जो काही इंच पाऊस पडतो त्याला वॉटरप्रूफिंगची गरज आहे का? आता लेटेस्ट टेक अ बिल्डिंग प्लॅन. आपण एक बिल्डिंग आहे, ही अशा शेपची छान चौकोनी बिल्डिंग आहे. हा फ्रंट आहे, आणि आर्किटेक्टने काय सांगितलं की फ्रंटला मला अजिबात रेन वॉटर पाईप नकोत. म्हणजे रेन वॉटर पाईप काय, इथे नाही टाकायचे रेन वॉटर पाईप, इथे नाही रेन वॉटर पाईप. आणि इथे मी टाकला, इथे एक 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 टाकला, आणि हे वॉटरप्रूफिंग जे आहे हे मी असं केलं. पॉसिबल आहे? हां, बरं. आपण आता एक थोडीशी हलकीशी कॉम्प्लिकेटेड करूया ही बिल्डिंग. असा प्लॅन आहे.
जास्तीत जास्त बिल्डिंगचे असेच प्लॅन असतात. असे सिम्पल प्लॅन मोठ्या मोठ्या प्लॉटमध्ये एक जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज फ्री स्टँडिंग बनवायचं असतं तेव्हा असे रेक्टँग्युलर प्लॅन असतात. अशा प्लॅनमध्ये आता मला सांगा की हा फ्रंट आहे, त्यामुळे इथनं इथपर्यंत आपल्याला पाईप नाही टाकायचे ते रेन वॉटर पाईप. तुम्ही इथे रेन वॉटर पाईप टाकलात, इथे टाकलात, इथे टाकलात, इथे टाकलात, इथे टाकलात आणि समजा इथे टाकलात एखादा, तर आता हे जे पाणी आहे हे असं जाईल, हे पाणी आहे असं जाईल, असंच जाईल, बरोबर आहे. मग ह्या पाईपाची गरज नाही एवढ्या पोर्शनला, तरी एवढ्या पोर्शनला तरी या पाईपाची गरज नाही, इकडे जाईल. एवढ्या पोर्शनला इथे 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 असं जाईल, इथे असं जाईल, इथलं पाणी सुद्धा इथेच कुठेतरी जायला लागेल ना.